मागणीवर गेल्याचं समोर आलेलं आहे, कसं पाहतो? नाही, खरं तर विकृत म्हणजे काय क्रूर प्रवृत्तीचे किंवा विकृत प्रवृत्तीचे जे लोक असतात यांना त्यांची जागा त्या ठिकाणी दाखवलीच पाहिजे आणि ते सत्य समोर काही नाही कधी ना कधी जनतेसमोर येतच असतं. निश्चित काय कोण कशा पद्धतीची भक्ती कोणाची करीत असेल तो भाग वेगळा आहे, परंतु अशा बंधू बाबांच्या त्या ठिकाणी समर्थन आम्ही लोक कधी त्या ठिकाणी करणार नाही. खरं तर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचेही व्हायरल झाले आणि पारदर्शी तपास व्हावा त्याच्यामुळे त्यांनी राजीनाम्याची मागणी आता विरोधक करतात. निश्चित काय माहितीये का, बंधू बाबा कोणालाही तो बंधू जेव्हा एक्सपोज होतो तेव्हा त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना समजतं, परंतु त्यांना त्या काळात कदाचित त्यांच्यावर त्यांचे वेगळे संबंध असतील, त्यांचे वेगळा त्या ठिकाणी श्रद्धा त्यांच्यावर असेल, त्यामुळे ते जुन्या गोष्टी त्या ठिकाणी काढून काही विनाकारण राजकारण त्यामध्ये करण्यात काही अर्थ त्या ठिकाणी नाही आणि ताईंनी ठरवलं तरी तेव्हा त्यांना मदत करू शकणार नाही, काही काळजी करण्याची गरज मला वाटत. अजितदादाच्या नेत्यांचं त्याच्यामध्ये नाव येते, राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचा नाही, निश्चित राष्ट्रवादीचा आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा बाकीचा मला काही संबंध काही दिसत नाही. अजितदादांच्या पायलट होते त्यांच्यासोबत आलेत आणि त्यावरून आता अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त केलाय. निश्चित तसं जर असेल तर सर्व पद्धतीने यासाठी चौकशीच्यावर नेमण्यात आलेली आहे. जर तसं कनेक्शन असेल तर निश्चित त्या माध्यमातून बाहेर निघेल.